नवसाला पावणारी देवी म्हणून आजरा तालुक्यातील भादवण गावामधील महालक्ष्मी देवीला ओळखलं जातं। या देवीची यात्रा ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने संपन्न होते। आपण यंदाच्या वर्षी पाहू शकतोय या यात्रेची जय्यत तयारी चालू आहे। आज सायंकाळी 7 वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे। मंगळवारी इरडे पडण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। यात्रेनिमित्त जी महालक्ष्मी मंदिरामध्ये जी उत्सव मूर्ती जी बसवली जाते, ही उत्सव मूर्ती ही अवघ्या 12 तासामध्ये बनवली जाते। उत्सव मूर्तीची जी महालक्ष्मी मूर्ती आहे या मूर्तीसोबत इंगळोबा देखील इथे बनवला जातो। अतिशय आकर्षकपणे याला बनवण्याचं काम हे सुतार बंधू करतात। अवघ्या 12 तासामध्ये बनवण्याचं काम हे सुतार बंधू करत असतात। ज्यावेळी मंगळवारी इरडं पडलं जातं आणि त्यानंतर इथे हे झाड तोडून इथे हे लाकूड इथं सामान आणलं जातं आणि आज सकाळपासून हे बनवलं जातं। हे वैशिष्ट्य आहे। 12 तासामध्ये आकर्षक मूर्ती बनवणं ही देखील एक कला आहे। या कलेला देखील ते जे बांधव आहेत हे अतिशय उत्तमरित्या दाद देत ही मूर्ती बनवण्याचं काम करतात। हा देखील यात्रेचा एक मुख्य भाग समजला जातो। किती वाजल्यापासून मूर्ती बनवायचं काम चालू आहे? सकाळी 7 वाजल्यापासून मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे। आमच्या सुतार समाजातील जे कारागीर लोक आहेत हे त्याच्यावर काम करत आहेत। संध्याकाळी 7च्या सुमारास ही मूर्ती पूर्ण करून आम्हाला प्रतिष्ठापना करायची असल्यामुळे त्या पद्धतीने आम्ही त्याचे प्रयत्न करून आम्ही ते पूर्ण करतोय। आपलं भाग्याचं काम आहे की दरवर्षी आमच्या हातनं हे कार्य घडतंय आणि लक्ष्मी बनवणे ही एक चांगली देवाची सेवाच आहे। कशा पद्धतीने शिकलाय ही मूर्ती बनवायला? मी वयाच्या 14 वर्षापासून हे काम करतोय आणि वडिलांच्या माणसांच्याकडून आम्ही शिकत आलोय आजपर्यंत। म्हणजे जुन्या माणसांच्या हा त्यांचं बघून आम्ही शिकत आलो इथपर्यंत। आज आमच्यापेक्षा लहान आहे ते आता शिकायला लागलेत। आता हा शिकायला लागलाय, हा शिकायला लागलाय, शिकत चाललेत। किती वर्षापासून बनवताय मूर्ती तुम्ही? मूर्ती आता मला कळतंय तेव्हापासून, म्हणजे मला कार्य करायचं ते मोठा झाल्यापासून मी करताय काय? हो। काय वाटतंय, कसा आनंद मिळतोय तुम्हाला? आनंद एकदम आनंद। दरवर्षी ही कला देवाची सेवा करणे हे मोठा आनंद आहे। आपला आनंद आहे। तुमच्याकडून एक अपेक्षा असते की आकर्षक मूर्ती बनावी। यंदाच्या वर्षी मूर्ती कशी बनेल? भादवण गावामध्ये एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं आहे की दरवर्षी नवीन मूर्ती लाकूड आणण्यापासून ते लाकूड कापून त्या मूर्तीला आकार आणण्यापर्यंत ते काम आम्ही सगळे सुतार बंधू करतोय। ते काम झाल्यानंतर मूर्तीमध्ये हा जो आता मी करत आहे हा लक्ष्मीचा मुलगा म्हणून आहे, ह्याला इंगळोबा म्हणतात। हा इंगळोबा लक्ष्मीच्या साईडला असतोय आणि हे आता लक्ष्मी चालू आहे काम। हे काम झाल्यानंतर ह्याला कलर काम करून त्या मूर्तीला कपडे वगैरे नेसवून त्याची प्राण प्रतिष्ठापना करून गावामधले जेवढे पंच, मानकरी, गावकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य जे काय असतील ते सगळे लोक एकत्र येऊन जे गाराणं असतंय ते गाराणं घालतात आणि गाराणं घातल्यानंतर मग तो उत्सव चालू होतोय, यात्रा चालू होत्या। एक समाधान वाटतंय, कारण आमच्या भादवण गावात अशी ही लक्ष्मी असं कुठेही होत नाही। एवढी सुंदर आणि देखणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होत्या। उत्सव मूर्ती जी आकर्षक आणि देखणी दिसावी या पद्धतीने सकाळपासून यांचं हे सर्व काम चालू आहे। आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून यात्रा चालू होते। 2 दिवस यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील या कमिटीमार्फत केलं जातं। ग्रामपंचायत असेल, देवस्थान कमिटी असेल किंवा महालक्ष्मी यात्रा समिती असेल यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम हे घेतले जातात। दरवर्षी यात्रेला प्रचंड गर्दी देखील होते। भादवण आणि पंचक्रोशीतील येथे भाविक भक्त या मंदिराकडे किंवा दर्शन घेण्यासाठी येत असतात। काय परंपरा आहे नेमकी यात्रेची आणि काय वैशिष्ट्य आहे तुमच्या यात्रेचं? कमीत कमी 400 वर्षापासून ही आमची परंपरा चालू आहे। आम्हाला कळते तेव्हापासून सकाळी लाकूड आणणे, मंगळवारी कांबळे लोक लाकूड आणून टाकतात, त्याच्यानंतर शुक्रवारी हे सकाळी कापून तयार करून हे आमचे सुतार लोक 21 घराणे आहेत आमचे भावकी। मग अशी यात्रा आमच्या गावात सारखी कुठल्याही गावात गोडी यात्रा नाही आहे। सगळीकडे बकरी कापतात, हे करतात। आमच्याकडे ते चालत नाही। आमच्याकडे दही भाताचा पुरणपोळीचा निवड की आम्ही सगळे एकत्र येऊन जी लक्ष्मी करतोय लाकडाची सकाळपासून संध्याकाळपर्यंत, हे एक आनंद वेगळाच आहे, हे घेण्यासारखं आहे। आणि उत्साहानं मुंबईपासून सुद्धा लोक, आमचे जे भावकी मंडळ आहेत ते मुंबईतून सुद्धा लोक येतात हा आनंद बघण्यासाठी। भादवण गावाची यात्रा झाल्याशिवाय माझ्या अंदाजानं महाराष्ट्रामध्ये कुठलीही यात्रा सुरुवात होत नाही। सुरुवातीला भादवण गावची यात्रा होते आणि त्यानंतर मग ती खारी असेल किंवा गोडी असेल ह्या बाकीच्या यात्रा त्यानंतर होतात। भादवण गावच्या यात्रेच्या आधी कुठलीही यात्रा होत नाही। समितीमार्फत होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने काय काय नियोजन केलंय, काय आव्हान करताय समितीमार्फत? यात्रेचं हे यावर्षीचं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि हे
आजचा हा उपक्रम थोडक्यात आमचा असा होता की हे पुढच्या पिढीपर्यंत पण पोहोचणं गरजेचं आहे. काय आपली परंपरा आहे, कशा पद्धतीनं मूर्ती बनते, कोण त्याच्यासाठी प्रयत्न करतं, कशी ही मूर्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तयार केली जाते, ह्याच्या पाठीमागचा इतिहास थोडासा कळावा म्हणून थोडंसं देवस्थान समितीच्या वतीनं आम्हाला असं वाटलं की हे पुढच्या पिढीला कळावं. कारण साधारणतः आम्ही ह्याच्यात आल्यापासून बघतोय, आम्ही आल्यानंतरच आम्हाला कळलं की इथं काय असतं, कसा जागर होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग सकाळीच लोक वरच्या चौकामध्ये येतात आणि नैवेद्य घेऊन येतात. तर याचा इतिहास कसा आहे, कसं मानकऱ्यांना आणलं जातं, कोण मानकरी आहेत, हे पुढच्या पिढीपर्यंत राहावं, संग्रही राहावं, ह्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न. यात्रा खूप आनंदात भादवंशी होते. खूप चांगलं नियोजन ग्रामपंचायत असेल, देवस्थान समिती असेल, यात्रा समिती असेल यांच्याकडून केलं जातं. वेगवेगळे उपक्रम केले जातात, वेगवेगळे खेळांचं नियोजन केलेलं आहे, मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. गावच्या लोकांना आम्ही या ठिकाणी आव्हान करू इच्छितो, हा जो यात्रेचा कार्यक्रम सुरू होतो खूप आनंदानं, खूप गुण्यागोविंदानं आपण खूप चांगल्या पद्धतीनं करतो. तसंच मी या ठिकाणी आव्हान करेन ही यावर्षीची यात्रा आपण खूप उत्साहानं आणि चांगल्या पद्धतीनं करू आणि सगळ्यांनी आनंद लुटूया, या पद्धतीचं आव्हान मी गावकऱ्यांना करतो, माझ्या ग्रामस्थ बंधूंना करतो. आजपासून चालू होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने ग्रामपंचायतीने काय नियोजन केलंय, ग्रामस्थांना यात्रेनिमित्त काय आवाहन करताय? गेली कित्येक वर्ष ही महालक्ष्मी देवीची यात्रा भादोनमध्ये पार पडते आहे. मंगळवारी रिडे घालणे हा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर गावातील शेतीची कामे असतील किंवा बाकीची कामे असतील ही केली जात नाहीत. आज शुक्रवारी दिवसभर लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. 7 नंतर प्राणप्रतिष्ठापना व मानकऱ्यांच्या ओट्या भरणे हा कार्यक्रम सादर केला जातो. त्यानंतर शनिवारी मूर्तीची मिरवणूक आणि महालक्ष्मी चौकात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाते. मी या लक्ष्मीच्या निमित्तानं हे सांगू इच्छिते की आमच्या गावची यात्रा ही शाकाहारी असून देखील एक वैशिष्ट्यच मानावं लागेल की ही यात्रा शाकाहारी असून देखील तमाम भाविकांची गर्दी या यात्रेसाठी इथं उपस्थित होते. हा कित्येक तरी कार्यक्रम या यात्रेसाठी राबवलेले आहेत. मग त्यामध्ये बहारदार ऑर्केस्ट्रा असेल, विविध प्रकारचे खेळ असतील, आजचा कार्यक्रम मला वाटते खो खो असेल, क्रिकेट असेल, असे कित्येक प्रकारचे खेळ या यात्रेसाठी सादर केलेले आहेत. या यात्रेच्या निमित्तानं मला भाविकांना किंवा माझ्या गावातील ग्रामस्थांना मी एक सांगू इच्छिते की ही यात्रा अतिशय आनंदाने त्यांनी पार पाडावी. अतिशय लहान मुलं असतील, ज्येष्ठापासून वृद्धापर्यंत पूर्ण सगळे असतील, त्यांनी ही आनंदात यात्रा पार पाडावी. आणि मी हा जो उपक्रम राबवला ते संस्कार फाउंडेशन त्यांचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रणजित गाडे सर असतील, कार्यवाहक जितेंद्र गाडे असतील, विजय गाडे असतील, बबन पाटील असतील, बाकीचे तानाजी कदम असतील, हे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांना पण मी आभार मानते. कारण भादवन गावची यात्रा जे भाविक इथंपर्यंत पोहोचलेले नाहीत त्या भाविकांना ही यात्रा आपल्याला लाईव्ह बघू शकतात ते, आणि त्या यात्रेचं काय नेमकी पार्श्वभूमी आहे यासाठी ती त्यांना समजणं गरजेचं आहे आणि ती समजणार आहे. यामुळं